एक मोठी बातमी आपल्या हाती येते। अकोले तालुक्यातील देवठाण ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक विकास कामांत अडथळा आणत असल्याचा आरोप ग्रामस्थ शिवाजी पाटोळे यांनी केला होता। 2 दिवसांपूर्वीच पाटोळे यांनी अकोले तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता। मात्र ग्रामपंचायत आणि बीडीओंकडून कोणतेही आश्वासन न मिळाल्याने आजपासून देवठाण ग्रामस्थ अकोले तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत। आज सायंकाळपर्यंत या उपोषणावर कोणताही तोडगा निघाला नाही। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा देवठाण ग्रामस्थांनी दिलेला आहे। आपण पाहतोय अकोले तहसील कार्यालयासमोर देवठाण ग्रामस्थांचे उपोषण सुरू झालेले आहे। आजचा उपोषणाचा पहिला दिवस आहे। विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांनी हे उपोषण सुरू केलं आहे। सरपंच ग्रामसेवकाचा विकास कामांत अडथळा असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे। आज उपोषणाचा पहिला दिवस आहे। ग्रामस्थ आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत। यावेळी उपोषणकर्त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूया। अकोले तालुक्यातील देवठाण गावच्या ग्रामपंचायतच्या चाललेल्या भोंगळ कारभाराबाबत आज आम्ही इथं उपोषण करण्यासाठी बसलेलो आहोत। आम्ही 3 मार्च 2018 पासून तक्रारी अर्ज देतोय आणि वेळोवेळी आम्ही त्यांच्या दप्तराची चौकशी करण्यासाठी सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर, त्याचप्रमाणे गट विकास अधिकारी अकोले, त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष मॅडम शाहीनताई विखे मॅडम यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला, परंतु या गट विकास अधिकारी आणि टीपीओ यांचा काही गोलमेल असल्यामुळं त्यांनी हे प्रकरण अगदी दाबून ठेवलं आणि कोणत्याही प्रकारे चौकशी झाली तरी आपण हे प्रकरण दाबून ठेवू असा त्यांचा मानस होता। परंतु आम्ही कार्यकर्त्यांनी एक मीटिंग घेऊन यांच्या सर्व या मागण्या ज्या आहेत त्यांचं जे चाललेलं गाळपाळ वक्तव्य होतं ते मोडून काढण्यासाठी या ठिकाणी आम्ही आमरण उपोषण करत आहोत। आणि आमरण उपोषण याच्यासाठी केलंय का जेणेकरून जे गैरव्यवहार अप्रत्यपर्ची झालेली असेल ते कामकाज नीट होऊन गावचा विकास होईल आणि त्या माध्यमातून गावच्या विकास माध्यमातून गाव पुढे येईल। अशा पद्धतीने आम्ही त्यासाठी गावच्या विकासाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही आज हे आमरण उपोषण घेतलेलं आहे। आणि जोपर्यंत गट विकास अधिकारी ग्रामपंचायतची दप्तरी चौकशी पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही, अशा प्रकारचा निर्धार करून आम्ही आज या ठिकाणी बसलेलो आहोत। देवठाण गावच्या विविध समस्यांच्या संदर्भात आम्ही गेली 6 महिन्यापासून पाठपुरावा करीत आहोत, पण पाठपुराव्याला यश आलेले नाही। त्यामुळे प्रलंबित मागण्यांसाठी या आम्ही उपोषणात बसलेलो आहोत। देवठाण येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी इमारत झाली पाहिजे, त्याचबरोबर वरखरवाडी नळ पाणी पुरवठा योजना ती प्राथमिक योजनेत मंजूर आहे, पण इस्टिमेट पंचायत समितीकडून करण्यात दिरंगाई होत आहे। त्याचबरोबर देवठाण येथे जनावरांचा दवाखाना सुरू होण्यासंदर्भात देवठाण येथे राष्ट्रीयकृत बँक आणि त्याचबरोबर आढळा धरणातील शिल्लक पाण्यातून जनावरांना चारा व पिण्याचे पाणी यासाठी दिवसा दर दिवस 2-4 तास मोटरी चालू केल्या पाहिजेत। त्याचबरोबर आपल्या देवठाण गावामध्ये एक दसक्रियाच्या ठिकाणी सभा मंडप करण्याचे ग्रामस्थांनी आणि ग्रामसभेने जाहीर केले, परंतु सरपंच आणि ग्रामसेवक त्याच्या आडकाठी आणत आहेत। जाणून बुजून तो काम फेटाळून ते मोडीत काढायचा त्यांचा विषय आहे आणि ते होऊनच द्यायचं नाही असा जणू त्यांनी चंगच बांधलाय। याच्या निषेधार्थ आम्ही उपोषण चालू केलेलं आहे। जोपर्यंत हे आमचे प्रश्न महत्वाचा सभामंडपाचा आणि पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातला हे 2 प्रश्न मार्गी लागल्याशिवाय आम्ही कुठल्याही प्रकारचे आंदोलन मागच घेणार नाही अशी आमची भूमिका आहे।